रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपण इकडे बघा सूर्य मावळतीला गेलेला आहे. तुम्हाला मी सूर्य दाखवत आहे. बघा हा सूर्य, बघा सूर्य मावळतीला गेलेला आहे. बघा बघा इथं सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि आपण जंगलामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे. बघा हे डोंगर दऱ्या मी इथं तुम्हाला काही दाखवत आहे. आमचा हा जो परिसर आहे आणि मी तुम्हाला आज एक असा जबरदस्त असा उपाय सांगतोय. बघा तर त्याच्या अगोदर आपण ह्या जंगलामधून फिरण्यासाठी काही वनस्पती शोधण्यासाठी आपण आलेलो होतो, परंतु काही वनस्पती आज तर काही भेटलेल्या नाही आहेत. तर बघा आपण ह्या जंगलामध्ये मी तुम्हाला इथे एक कडा दाखवतो. इथे एक अशी खोल दरी आहे. ही दरी दाखवतो. ह्या दरीमध्ये खूप अशी औषधं आहेत, परंतु आता वेळ झाल्यामुळे जाणं शक्य नाहीये. हे बघा, हे बघा इथं दरी आहे खोल. हे बघा, तुम्हाला इथं मी खोल अशी एक दरी दाखवतोय. हे बघा, हे बघा मित्रांनो, इकडं खूप अशी खोल दरी आहे खाली. हे बघा, हे बघा, आणि ह्या डोंगरात ह्या दरीमध्ये काही औषध आहे. तर ही औषधं आपण उद्याला दाखवू. बघा इथे काही हिरवी झाडं दिसतात. ही रगतरोडा नावाची झाडं आहेत. त्याचप्रमाणे काही औषधं पण इथं तुम्हाला मी दाखवत आहे. एकदम जबरदस्त असा उपाय सांगतोय. बघा की आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुमचे होठ फाटू नये, तोंडावरती मुरूम येऊ नये आणि चेहरा उकलू नये. तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतोय. बघा तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, रोज संध्याकाळी झोपताना झोपायच्या वेळेस काय करायचं, आपल्या बेंबीमध्ये आपल्या नाभीमध्ये काय करायचंय, तुम्ही सरसोचं तेल सोडायचं. सरसोचं तेल लावायचंय नाभीला, बेंबीला. सरसो काही भागामध्ये सरसो म्हणतात, काही भागामध्ये मोहरी म्हणतात. तर अशा प्रकारे सरसोचं मोहरीचं तेल बेंबीमध्ये लावल्यानंतर तुमचे ओठ फाटणार नाहीत. त्याचप्रमाणे तुमचे ओठ फाटणार नाही. त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे तुमच्या तोंडावर जर मुरूम असतील तर मुरूम वगैरे काही होत नाही. ती मुरूम होणार नाही, तोंड फाटणार नाही, उखलणार नाही, उलणार नाही. तर असा हा उपाय आहे. बघा हे बघा सूर्योदय. तर असा तोंड उकलण्यासाठी जर तुम्ही सरसोचं तेल नाभीमध्ये लावलं तर तुमचे होठ फाटणार नाही, उकलणार नाही, चेहरा उकलणार नाही, तोंडावरती मुरूम येणार नाही. संध्याकाळी झोपताना लावा. दोन्ही टाइम लावलं तरी चांगलंच आहे, पण शक्यतो संध्याकाळी झोपायच्या वेळेस आपल्या नाभीवरती, बेंबीवरती सरसोचं मोहरीचं तेल तुम्ही लावायचं आहे. थोडं तेल 1-2 थेंब सोडायचं आहे आणि चोळायचं आहे. एकदम जबरदस्त उपाय. आमच्याकडे काय करतात बघा, आमच्याकडं हे बघा हे डिरे येते, ही जाळ आहे बघा, जाळ. ही बघा हिची पानं बघा, ही जाळ आहे. आमच्याकडे जर तोंड फाटायला जर लागलं, बघा आमच्याकडे जर तोंड फाटायला लागलं तर तोंड फाटण्यासाठी बघा हे बघा याचं चिक लावतात आमच्याकडे. बघा हे याला बघा हे चिक निघते असं. हे बघा, हे बघा त्याला असं दूध निघतंय. ह्या झाडाच्या ह्या जाळीचं हे चिक जर पूर्णपणे असं ओठांना जर लावलं ना तर ओठ कधी आयुष्यात फाटत नाही, चेहरा कधीच उकलत नाही, कधी चेहऱ्यावर मुरूम, पुळ्या, डाग वगैरे काही येत नाही. ते तर बघा याला अशा कवळे डिरे येतात. आणि आमच्या भागामध्ये शक्यतो तोंड उकललं, ओठ जर फाटले, पाय जर फाटले तर या करवंदच, याला डोंगरची काळी मैना करवंद जाळ या नावाने ओळखली जाते. बघा इथं हे झाड आहे तुम्हाला, हे करवंदचं, हे आता फुटायला सुरुवात झाली. याला असे डिरे येतील. तर असे हे डिरे, हे दूध तुम्ही ओठाली लावायचं आहे, ओठ फाटणार वगैरे नाही. तर चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.